नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न जाता आपण आपल्या आजच्या मुख्य आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आताची महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. तर आताच्या घडीची खुश खबर, सुधारित अशाश्वत प्रगती योजनेचा 7वा वेतन आयोगानुसार 3 सेवा अंतर्गत प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित च्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित. आताच्या घडीची कोणती बातमी आहे? कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? शासन निर्णय केव्हा निर्गमित झाला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कुठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूयात. 7व्या वेतन आयोगाच्या सुधारित अशाश्वत प्रगती योजनेच्या 3 लाभ देण्याच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 2 मार्च 2019 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. 7व्या वेतन आयोगानुसार नियमित सेवेचे 10, 20 आणि 30 वर्षाच्या सेवेनंतर 3 सेवा अंतर्गत प्रगतीचे लाभ दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आले आहेत. यामध्ये S20 ही वेतन श्रेणीपेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही असेही स्पष्ट केले आहे. तर सदर योजनेमध्ये किमान 3 वेळा सदर योजनेचा लाभ मंजूर करता येणार आहे. जर 2 कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या असेल तर त्यास केवळ एकच लाभ देण्यात येणार आहे. एकंदरीत पदोन्नती न मिळालेल्या, पदोन्नती नसणाऱ्या पदावरील पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सदर अशाश्वत प्रगती योजना अंमलात आणली आहेत आणि म्हणूनच यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी ज्यांना 12 वर्षाचा पहिला लाभ प्राप्त झाला असेल अशा प्रकरणी त्यास पुढील 18 वर्षानंतर दुसरा लाभ, तर पुढील 10 वर्षानंतर तिसरा लाभ अनुज्ञेय असणार आहे किंवा अनुज्ञेय करण्यात येणार आहे. तसेच 24 वर्षानंतर दुसरा लाभ दिला असेल तर दुसऱ्या लाभानंतर 6 वर्षाच्या सेवेनंतर म्हणजे 24+6 च्या वेळेस तिसरा हप्ता अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 7व्या वेतन आयोगाच्या मध्ये नियमित सेवेत 10, 20 आणि 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतर पदोन्नतीची वेतन श्रेणी किंवा एकाकी पदास वेतन स्तर मधील पुढील वेतन श्रेणी अनुज्ञेय असणार आहे. परंतु पदोन्नती पात्र झाली असेल तर सदर पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यास पदोन्नती नाकारत असेल अशा प्रकरणी त्यास अशाश्वत प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय नाहीत अथवा सदर लाभ काढून घेण्याचे निर्देश आहेत. याबाबतचा GR डाउनलोड करण्यासाठी हेअर क्लिक ही पांढऱ्या अक्षराने दिसणारी निळी लिंक आहे, ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे. तिथून आपण वाचू शकता. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.